नमस्कार, मी कांचन आणि आपल्या YouTube चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। जर तुम्हाला काळपटपणा घालवण्याचे काही टिप्स आणि ट्रिक्स जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नंबर 1, कोरफड। कोरफड ही किती थंडगार असते हे आपल्या सर्वांना तर माहितच आहे। आपण घाई जर आपल्याला चटका बसला तर पहिली कोरफड डोक्यामध्ये येते। आपण ती कोरफड लावतो। आपल्याला सनरॅश झाला असेल, बर्न झालेला असेल किंवा रॅशेस पडलेले असतील तर त्यावरती आपण कोरफड अप्लाय करतो जेणेकरून ती जागा थंड पडते। तसंच आपण कोरफड केसांनाही लावतो, केसांसाठीही ती खूप चांगली आहे। आता काळपटपणा घालवण्यासाठी तर कोरफडीचा उपयोग होतो। मस्त कोरफड घ्यायची, कोरफडीचा गर काढायचा आणि तो गर मस्त चेहऱ्याला लावून द्यायचा, हातांनाही लावायचा जेणेकरून जिथेही काळपटपणा आहे तो नाहीसा होईल। थोडासा टाइम लागतो कारण हे नैसर्गिक कृती आहेत सगळ्या, यांचा रिझल्ट दिसायला आपल्याला थोडासा टाइम लागतो पण रिझल्ट नक्की भेटतो। आणि कोरफड तर सगळ्यात उत्तम आहे। आपल्या सगळ्यांच्या घरी तर कोरफड असतेच। आणि समजा नाहीच कोरफड तर ॲलोवेरा जेल पण मार्केटमध्ये भेटतं, ते पण आपण अप्लाय करू शकतो। मस्त अप्लाय करायचं, अप्लाय केल्यानंतर 15-20 मिनिटं छान ठेवायचं, त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचा। आणि सर्वात महत्त्वाचं, आपण कोणतीही रेमेडी जेव्हा आपल्या चेहऱ्यावरती हातापायांवरती जेव्हा ती अप्लाय करतो त्यानंतर आपण तिला सुकण्यासाठी 15-20 मिनिटं तरी वेळ देतो आणि त्यानंतर ते पूर्ण ड्राय होतं। आता सगळेच अप्लाय करतो तेव्हा सर्वांना माहिती आहे की आपण जर लावलं चेहऱ्याला, कोरफड जरी लावली तरी पण त्याची ड्राय होते, सुकून जाते। ती ड्राय झाल्यानंतर आपण चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावणं खूप महत्त्वाचं आहे। नंबर 2, काकडी। आता काकडी तर मला खूप आवडते। आता काकडीमध्ये 80 to 90% फक्त पाणी असतं, त्यामुळे उन्हाळ्यासाठी तर खूप चांगली आहे आपल्या शरीरासाठी काकडी। काकडी खायची पण, आणि तुम्ही तर बघितलं असेल ना ते पार्लरमध्ये किंवा कुठेही आपण जर ते काकडीचे 2 काप असे मस्त चेहऱ्यावरती ठेवतात जेणेकरून शांत वाटतं, कारण काकडी ही खूप थंड असते। आपण मस्त काकडी घ्यायची, तर ज्यूस काढायचा, तो ज्यूस मस्त चेहऱ्यावरती पायांवरती लावून द्यायचा आणि तो सुकल्यानंतर 15-20 मिनिटांनी धुवून टाकायचा। आता काकडीमध्ये किती पॉवर आहे ते सगळ्यांना माहिती, कारण ती खूप थंड असते, तिच्यात पाण्याचं प्रमाणही जास्त असतं, त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी पण ही खूप चांगली असते। आणि तुम्ही काकडी खाऊही शकता, तिचा ज्यूस करून चेहऱ्यावरती लावू पण शकतात। आणि हो, महत्त्वाचं म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारे गोरं बनवणारी कोणतीही ट्रिक्स नाहीये, कारण मला तरी वाटतं, म्हणजे माझ्या मते तरी मार्केटमध्ये अशी कोणतीही क्रीम नाहीये की जी आपल्या त्वचेपेक्षा आपल्याला जास्त उजळ बनवू शकते। आता तुम्ही म्हणशाल असं कसं, आपण ब्लिचिंग वगैरे केलं तर आपली जी स्किन आहे तिच्यापेक्षा खूप उजळ स्किन होते आपली, कारण त्याच्यात केमिकल्स असतात। आणि हे मी जे सांगते ते सगळं नैसर्गिक आहे, त्याला टाइम लागेल पण रिझल्ट नक्की भेटणार। नंबर 3, बटाटा। आता बटाटा तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये असतो। आपण काही जळालं तरी पटकन बटाटा लावला तरी पण ते थंड पडतं, जास्त आग होत नाही, जळण जास्त होत नाही। तर बटाटा हा टॅन रिमूव्हल साठी खूप बेस्ट आहे, खूप बेस्ट आहे। पर्सनली मला पण बटाट्याचा रिझल्ट भेटलेला आहे, त्यामुळे मला बटाट्यावरती विश्वास आहे। आता बटाटा घ्यायचा, मस्त त्याचा ज्यूस काढा किंवा बटाट्याची साधी काप करायचा बटाट्याचा आणि तो असा आपण चोळला किंवा ज्यूस काढून लावला तरीही चालेल। सेम प्रोसेस, 15-20 मिनिटं ठेवायचा, त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचा। नंबर 4, दही। आता दही तर मला पण आवडतं, कारण आंबट असतं आणि महत्त्वाचं म्हणजे दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं। आपण जे बाहेर प्रोडक्ट्स बघतो किंवा जे काही टॅबलेट्स पण भेटतात त्याच्या, तसं टॅबलेट्स वगैरे खाण्यापेक्षा किंवा ते केमिकल युजेस प्रोडक्ट यूज करण्यापेक्षा आपण दही लावू शकतो। मस्त दही घ्यायचं, ते 15-20 मिनिटं चेहऱ्याला लावायचं, त्याच्यानंतर चेहरा धुवून टाकायचा। समजा जर तुम्हाला कोणत्या गोष्टीची ॲलर्जी असेल, समजा दह्याची पण काही ॲलर्जी असू शकते, काहींची स्किन खूप सॉफ्ट असते, खूप नाजूक असू शकते, त्यांना ॲलर्जी असू शकते, तर आपल्याला ॲलर्जी आहे कसं बघायचं, काही पण असू, म्हणजे दही असू किंवा एखादं प्रोडक्ट असू जे तुम्ही यूज करता येते, पहिले आपल्या कानाच्या इथे लावून बघायचं,
10-5 मिनिटं ठेवायचं. ते जर लाल झालं, काही फोडी आली, खाजव आली तर समजायचं आपल्याला त्याची ॲलर्जी आहे. आणि इथे नसेल तर आपल्या कोपऱ्याच्या इथली स्किन पण खूप नाजूक असते आपली, जेणेकरून आपल्याला समजतं की आपल्याला कशाची ॲलर्जी आहे कशाची नाही. इथे पण लावून बघायचं. जर काही रॅशेस आले, लाल झालं, खाजव येत असेल तुम्हाला, तर तुम्हाला त्या प्रोडक्टची किंवा त्या पदार्थाची ॲलर्जी आहे. नंबर 5, पपई. मस्त पिकलेली पपई घ्यायची, अर्थात म्हातारी झालेली पपई घ्यायची. जी पूर्ण पिकलेली असेल अशी पपई घ्यायची. तिचा गर काढायचा, त्या गराचा ज्यूस करायचा. तो ज्यूस आपण आपल्या चेहऱ्याला, हातापायांना, जिथेही असं कोपऱ्यांना किंवा गुडघ्यांना जिथे जास्त काळपटपणा आहे अशा ठिकाणी अप्लाय करायचा. अप्लाय केल्यानंतर 15-20 मिनिटं मस्त ठेवायचा. तो पूर्ण ड्राय झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचा. नंबर 6, हळद. कच्चं दूध घ्यायचं. कच्च्या दुधामध्ये चिमूटभर, फक्त चिमूटभर हळद टाकायची. 1-2 थेंब लिंबाचा रस टाकायचा. त्याची मस्त पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट आपल्या चेहऱ्यावरती लावायची. कोपऱ्यांना जिथे खूप काळपटपणा असतो, आपल्या गुडघ्यांना, खाली पायाच्या घोट्यांना तिथं अप्लाय करून द्यायचं आणि मस्त ड्राय झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचं. आता हळदीचे किती गुणधर्म आहेत हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. आणि मला तरी पर्सनली वाटतं की हळदीने खूप लवकर रिझल्ट भेटतो अप्लाय केल्यानंतर. आणि मी पण हळद वापरते. आपण हळदीचं दूधही पिऊ शकतो. आठवड्यातून किमान तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी 3 वेळा करू शकता. किमान 3 वेळा. 2 वेळा केल्या तरी पण रिझल्ट भेटतो. कारण आपल्याला असं वाटतं की काळपटपणा झालाय तो खूप लवकर जावा, त्यासाठी आपण रोज रोज केल्याने त्याचा काहीच फायदा होत नाही. हे मी स्वतः अनुभवलं आहे. जेव्हा आपण थोडासा टाइम देतो, ह्या गोष्टी सगळ्या नैसर्गिक आहेत, ह्या व्हायला थोडासा टाइम लागतो पण रिझल्ट हा नक्की भेटतो. त्यामुळे किमान आठवड्यातून 3दा ह्या गोष्टी तुम्ही करा, तुम्हाला नक्की रिझल्ट भेटेल. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.